मला नेहमी असं वाटतं की प्रेक्षक स्वतःला भयंकर शहाणे समजतात. त्यांना असं वाटतं की ही तर काय एक फिल्म आहे, हा चित्रपट आहे आणि आम्ही मेंदू घरी ठेवूनच गेलेलो असतो. ही जी काही सगळी हम्म. वाक्य येतात ना किंवा इट्स जस्ट अन एंटरटेनमेंट, आम्ही मज्जा म्हणून जातो, त्यातनं काहीतरी शिकवायला हवं असं थोडंच आहे, अशी सगळी जस्टिफिकेशन्स असतात. पण जसं आता आपण कुठलंही अन्न खातो तर तुम्ही चांगलं खा नाहीतर कुठलंही क्रॅप फूड खा, फास्ट फूड खा, ते शरीरात जातं आणि त्याच्यावर जो करायचा तो परिणाम करतच ना. म्हणजे मी बर्गर खाल्ला आणि तो माझ्या शरीराला लागलाच नाही आणि चांगली भाजी भाकरी खाल्ली, पालेभाजी खाल्ली आणि ती मात्र लागली. असं होत नाही. दोन्हीचे परिणाम दुष्परिणाम होतच असतात. तर तसं ते मनाच्या खाद्याचं पण आहे. तर त्यातून आपले मेंदू बिघडत आहे ते कुणाच्या लक्षात येत नाही. मी आता परवाचीच बातमी आहे की लोकलमधल्या उतरणाऱ्या मुंबईतल्या एका मालाड स्टेशनवर प्राध्यापकाशी काहीतरी छोटंसं भांडण झालं आणि तिथल्या तिथे एका माणसाने हत्या सुरा केली. भोसकून त्याची हत्या Yes. केली इतक्या लोकांच्या समोर. कोणीही काही केले नाही, तो माणूस निघून गेला. ही दृश्य या सिनेमात बघितल्याचा परिणाम आहे की तुम्ही आव असं आणता की तुम्ही कुठल्या तरी पाकिस्तानातलं गुन्हेगारी विश्व दाखवताय, पण सगळ्या भऱ्या बाजारमध्ये असं त्याला एखाद्या माणसाला चेचून मारणं, हे भोवतालचे सगळे शांतपणे बघतायत. हे एकदा बघितल्यानंतर खरी जेव्हा हत्या आपल्या समोर होते ना, तेव्हा आपण काहीच करायचं नाही हे आपल्याला शिकवलं गेलेलं असतं.